तो एक बार हम लोग रिवाइज करते हैं एक्सपोनेंट एंड पावर जो हम लोगों ने कल किए थे, फॉर्मूले हम लोगों ने देखे थे कि कैसे हम लोग फॉर्मूले यूज करेंगे, कौन से फॉर्मूले, एक बार रिवाइज करते हैं शॉर्ट में और उसके बाद फिर किताब के क्वेश्चंस करेंगे। तो पहला फॉर्मूला ये था a raised to n into a raised to n is a raised to m plus n कि अगर दो संख्या के बीच में मल्टीप्लिकेशन है उनका बेस सेम है, इसको हम लोग बेस बोलते हैं। a जो है वो बेस है और जो ऊपर m और n है वो पावर है या फिर इंडेक्स है। तो बेस सेम है, अगर बीच में मल्टीप्लिकेशन है तो पावर हमेशा ऐड होता है। एग्जांपल देखो x raised to 8 into x raised to 6, तो ये होगा x raised to 8 plus 6 x raised to power 14। x raised to minus 5 into x raised to minus 8, बेस सेम, बीच में मल्टीप्लाई, पावर को करेंगे ऐड, तो फर्स्ट पावर प्लस सेकंड पावर, देखो समझ में आया, फर्स्ट पावर माइनस 5 प्लस सेकंड पावर माइनस 8, तो x रेज टू माइनस 5 माइनस 8 प्लस माइनस इज माइनस। ओके, अब नेक्स्ट स्टेप में मैं इसको क्या करूंगा, x रेज टू पावर माइनस 13, सेम साइन है तो हम लोग ऐड करके वही साइन देते हैं। बहुत से लोग इसमें गलती क्या करते हैं, 5 माइनस 8 है, नेक्स्ट स्टेप में क्या करेंगे, इसको लिखेंगे माइनस माइनस प्लस 5 प्लस 8 30, ऐसे बहुत बच्चे। अब ये जो हमने किया ये तब हम लोग करते, अगर ये माइनस माइनस ऐसे होता तब ये नेक्स्ट स्टेप में जाके माइनस माइनस प्लस करके 13 आता, क्योंकि दोनों माइनस बाजू बाजू में थे, उनके बीच में कोई संख्या नहीं है, तो माइनस इंटू माइनस प्लस हो गए। लेकिन ये दो टर्म्स, ये दो माइनस कहाँ एकदम लगते हैं, इनके बीच में कहाँ मल्टीप्लिकेशन है, इन दो माइनस के बीच में तो संख्या है, तो ये माइनस माइनस प्लस जैसे यहाँ हो रहा है वैसे यहाँ कहाँ होने वाला है। तो इसको अपने को सादा सिंपल देखना है कि साइन इनके सेम है, ऐड करो और जो दोनों का साइन है वो साइन दो, जैसे हमने यहाँ पे किया, माइनस 5 माइनस 8 का आंसर लिखा माइनस 13। अब कल मैंने एक चीज और बताई थी कि हमेशा आंसर जो है वो पॉजिटिव पावर में हम लोग लिखेंगे। तो एक फॉर्मूला और भी लिखा था कि अगर किसी टर्म को पावर निगेटिव है, उस टर्म को अगर मैं 1 के नीचे लिख लेता हूँ तो पावर का साइन चेंज हो जाता है, तो मैं इसको अगले स्टेप में कर दूंगा 1 बाय x रेज़ टू पावर 13। कंफ्यूजन? एक मिनट बेटा, एक फोन आ रहा है। तो ये हमारा पहला फॉर्मूला हम लोगों ने कल भी देखा था। अब इससे अगर मैं ऐसा क्वेश्चन लेता हूँ x रेज़ टू 1 बाय 2 into x रेज़ टू 8, वैसे ही बेस से बीच में मल्टीप्लाई, तो पावर को करेंगे ऐड, फर्स्ट पावर प्लस सेकंड पावर, ये 8 के नीचे कुछ नहीं है तो 1। अब डिनोमिनेटर जब अलग है तो या तो क्रॉस मल्टीप्लाई करके सॉल्व करो या तो एलसीएम करो, तो मैं एलसीएम कर लेता हूँ यहाँ। तो यहाँ पे 2 और 1 का एलसीएम 2 आएगा, मतलब मुझे यहाँ तो कुछ करना नहीं है, मुझे यहाँ डिनोमिनेटर में 2 करना है, तो यहाँ पे डिनोमिनेटर में 2 करने के लिए मैं इंटू 2 करूंगा, नीचे करूंगा तो ऊपर भी करूंगा, डिनोमिनेटर आ गया से 2, ये हुआ 1 प्लस 8 2 का 16, 16 प्लस 1 इज 17, सो दिस इज आवर फाइनल आंसर x रेज़ टू 17 बाय 2। तो क्वेश्चन फ्रैक्शन में भी अगर पावर आते हैं तो हमको कोई प्रॉब्लम नहीं है, उसी तरीके से हम लोग सॉल्व करेंगे। क्लियर है? कुछ कंफ्यूजन पूछना है? इसके बाद हमने फॉर्मूला देखा था कि बेस सेम अगर है और बीच में डिवाइड है तो हम लोग क्या करेंगे, पावर को सब्ट्रैक्ट करेंगे, माइनस करेंगे। तो 8 रेज़ टू 5 डिवाइडेड बाय 8 रेज़ टू माइनस 6, बेस सेम बीच में डिवाइड, पावर करना है माइनस, फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर, तो ये डबल माइनस आया देखो, फर्स्ट पावर माइनस, ये डिवाइड कर रहा है इसलिए माइनस, सेकंड पावर इज अगेन माइनस 6। तो ये माइनस माइनस बाजू में आया तो माइनस माइनस प्लस किया और फिर फाइनल आंसर आया 8 रेज़ टू पावर 11। वैसे ही दूसरा एग्जांपल देखो, x रेज़ टू माइनस 2 डिवाइडेड बाय x रेज़ टू पावर 3, फिर से बेस सेम बीच में डिवाइड, पावर करेंगे माइनस, फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर। अब ये जो दो माइनस थे वो बाजू बाजू में थे, इसलिए हमने इसको माइनस माइनस प्लस किया, ये वैसे नहीं है ना, इनको हम लोग डायरेक्टली आंसर निकालेंगे, सेम साइन है तो ऐड करेंगे, जो दोनों का साइन है वो साइन देंगे। और अब हमेशा जब भी हमारा क्वेश्चन अगर पावर निगेटिव आता है तो उसको 1 के नीचे लिख दो, पावर का साइन चेंज करो, हमेशा आंसर पॉजिटिव पावर में लिखना है।
तो इसको मैं 1 के नीचे लिख लूंगा, पावर का साइन चेंज हो जाएगा। वैसे और एक क्वेश्चन करते हैं लास्ट वाला इस टाइप में, x रेज़ टू 6/5 डिवाइडेड बाय x रेज़ टू 1/2, बेस सेम बीच में डिवाइड, हुआ फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर, इनको सॉल्व करना है। डिनोमिनेटर अलग है तो एलसीएम लेना पड़ेगा या तो क्रॉस मल्टीप्लाई कर सकते हो। तो एलसीएम आएगा 10, फाइव होगा दोनों के टेबल में आने वाली सबसे पहली संख्या, एलसीएम लीस्ट कॉमन मल्टीपल 10। तो यहाँ पे कैसे आता है पता है, हम लोगों ने किया था पहले कि एलसीएम कैसे निकालना है। ओके, तो अब 10 को मैं डिनोमिनेटर में कर रहा हूँ, यहाँ पे मैं इंटू 2 करूंगा, वैसे ही यहाँ पे भी 10 करने के लिए इंटू 5 करूंगा। तो यह आया देखो 10 डिनोमिनेटर दोनों का, यह आया 6 टू 12 माइनस 5 5, 12 माइनस 5 7, ये हुआ हमारा फाइनल आंसर। कंफ्यूजन है बताओ। नेक्स्ट फॉर्मूला हम लोगों ने किया था कि अगर एक ही बेस को दो दो पावर है, दो या दो से ज्यादा भी हो सकते हैं, अगर एक बेस को दो से ज्यादा या दो पावर है तो सारे पावर को इंटू कर देंगे, ये फॉर्मूला। मान लो x को पावर 2 है, उसको और एक पावर 3 है, तो क्या करो दोनों पावर को इंटू कर दो, आंसर आया x रेज़ टू पावर 6। y को पावर -2 है, उसको और एक पावर है 5 और उसको और एक पावर है 1/20, क्या करेंगे अब तीन तीन पावर है, तीनों पावर को मल्टीप्लाई कर देंगे, y रेज़ टू -2 इंटू 5 इंटू 1/20, इसको सॉल्व करेंगे। इसको मैं ऊपर का इंटू कर देता हूँ पहले, इनके नीचे 1 है, ये y को पावर 2 इंटू 5 इंटू 1/20 माइनस, इसके नीचे तो 1 है, इसके भी नीचे 1 है, प्लस इंटू माइनस इज माइनस, y रेज़ टू -10 है ना, 5 टू 10, 10 1 10, प्लस इंटू माइनस इज माइनस, नीचे 20 1 20, 10 1 10 टू द y रेज़ टू -1/2। हमको पावर हमेशा पॉजिटिव चाहिए, तो क्या करेंगे फिर से ये फॉर्मूला लगाएंगे। अगर पॉजिटिव पावर चाहिए तो संख्या अगर ऊपर है 1 के नीचे लेने से पावर का साइन चेंज हो जाएगा। तो y रेज़ टू -1/2 है, मैं इसको 1 के नीचे लिख देता हूँ, y रेज़ टू 1/2 हो जाएगा। कंफ्यूजन है बताओ। इसके बाद दो फॉर्मूले और आसान वाले ऐसे थे कि अगर ब्रैकेट में दो तीन टर्म्स है, कितनी की हो सकती है, और उसको पावर अगर है तो फिर वो पावर जो है वो सबका होता है, इंटू है तो a इंटू बी रेज़ टू पावर m है, तो a को भी पावर m रहेगा, b को भी पावर m रहेगा, दोनों को ही रहेगा। सेम वैसे ही डिवाइड का भी फॉर्मूला था, अगर डिवीजन है और पावर है ब्रैकेट को, तो ब्रैकेट के अंदर के हर एक संख्या को, जैसे कि फॉर एग्जांपल 2/3 रेज़ टू पावर 5 का मतलब होता है 2 रेज़ टू 5/3 रेज़ टू 5। सिमिलरली 2 into 3 रेज़ टू पावर x, इसका मतलब हुआ 2 रेज़ टू x into 3 रेज़ टू x, तो सबका पावर, ये एक फॉर्मूला। उसके बाद हम लोगों ने और दो फॉर्मूले ये देखे थे, किसी भी टर्म को पावर 0 है तो उसका आंसर आता है 1, ये एक फॉर्मूला देखा। तो अगर x रेज़ टू 0 है तो आंसर आएगा 1, माइनस yz रेज़ टू 0 है, आंसर आएगा 1, x² y³ रेज़ टू 0 है, आंसर आएगा 1, 50x² रेज़ टू 0 है, आंसर आएगा 1। किसी भी टर्म को पावर 0 है, आंसर 1 आएगा। तो 5x रेज़ टू 0, इसका आंसर आएगा 5, ठीक है। अब आप लोग सोचोगे अभी तक तो चीज 1 1 आ रहा था, अचानक से 5 कैसे आ गया, क्योंकि यहाँ पे जो पावर 0 था वो सबका था, ब्रैकेट दिया हुआ है, तो इसलिए आंसर 1 आया। यहाँ पे जो 0 है पावर वो सिर्फ x का है, क्योंकि ब्रैकेट नहीं दिया है, तो जो पावर है वो सिर्फ x का है, तो ये 5 कहाँ जाएगा, ये 5 और x रेज़ टू 0 के बीच में तो मल्टीप्लाई है, इनके बीच में तो मल्टीप्लाई है, इसका तो आंसर 1 हो जाएगा, लेकिन ये 5 कहाँ जाने वाला है, तो आंसर अपना आएगा 5 1 5। तो ये समझना, होल ब्रैकेट जो है वो समझना बहुत इंपॉर्टेंट। अगर ऐसा क्वेश्चन दिया 2x रेज़ टू 0 प्लस 3y रेज़ टू 0, तो अभिनव बताओ इसको कैसे सॉल्व करेंगे आप, या फिर आंसर बताओ। वहां था 2x होल रेज़ टू पावर 0, एनीथिंग रेज़ टू 0 इज 1, सो इसका आंसर आया 1, याचा आंसर 1 आला, प्लस हा पावर फक्त y चा, इथे ब्रॅकेट नाहीये, हा 3 असाच राहिला इंटू, याचा आन्सर आला 1, आता झाला 3 1 3,
आणि +1 मग आन्सर आला आपला 4. सांगा कन्फ्युजन. लास्ट फॉर्म्युला एक पाहिला होता आपण की जर फ्रॅक्शनला पॉवर मायनस असेल, पॉवर आपल्याला जर प्लस करायचा आहे, फ्रॅक्शन वाली संख्या आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर काय करायचं याला रेसिप्रोकल करून टाकायचं. म्हणजे पॉवरचं साइन चेंज होऊन जातं. मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल. समजा असं आहे x/y याला पॉवर आहे -1, आपल्याला पॉझिटिव्ह पॉवर करायचं आहे, त्याला y/x करा, पॉवरचा साइन चेंज होऊन जाईल. -8/3 आहे, रेस टू पॉवर आहे -4, पॉवर पॉझिटिव्ह करायचा आहे, मायनस पॉवर 4 आहे, पॉवर पॉझिटिव्ह करायचा आहे, त्याचा रेसिप्रोकल करा. याचा रेसिप्रोकल करताना याचं साइन नाही बदलायचं आहे, साइन फक्त पॉवरचं बदलणार आहे, याचा फक्त रेसिप्रोकल करायचा आहे. -8/3 ला लिहिलं 3/-8. पण तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण रॅशनल नंबर करतानाही सांगितलं होतं की जनरली बाय कन्व्हेन्शन मायनस साइन कधी खाली नाही दिल्या जात, मीनिंग जरी सेम असला. 3/-8 इज सेम ॲज -3/8, सेम. हा -1 असा मध्ये दिला जातो, -3/8 असं लिहिलं जातं की मध्ये साइन दिला जाईल, नाहीतर न्यूमरेटर मध्ये दिला जाईल. बाय कन्व्हेन्शन एक तर मध्ये द्यायचं नाही तर वर द्यायचं. ओके, क्लिअर. एक्झाम्पल्स पाहू पुस्तकातले कसे करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट. पहिला इव्हॅल्युएट मीन्स याच्यात आपल्याला आन्सर असं पॉवरच्या फॉर्म मध्ये नाही ठेवायचं. इव्हॅल्युएट मीन्स आपल्याला आन्सर काढायचा. पहिला क्वेश्चन Value point 1, first question, evaluate is 3⁻². एकदम सोपा क्वेश्चन. सगळ्यात पहिले तर तुम्हाला म्हटलं होतं की पॉवर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. तर काय करा, जर 3⁻² असला तर काही प्रॉब्लेम नव्हता. 3⁻² इज 3 × 3, 3 × 9, संपला क्वेश्चन. तो पॉवर -2 होता ना, मग आता याला कसं सॉल्व्ह करणार. मग पहिले पॉवरला प्लस करू आपण. आपण दरवेळेस फॉर्म्युला लिहायचा आहे, म्हणजे आपले फॉर्म्युले लक्षात राहतात. पॉवर निगेटिव्ह असेल तर आपण हा फॉर्म्युला लावू आणि पहिले करू पॉवरला प्लस. तर मी या संख्येला पूर्ण 1 च्या खाली लिहून घेईल आणि पॉवरचं साइन चेंज करून टाकेल. पॉवरचं साइन बदललं. आता मी याला लिहीन 3 × 3, डिनॉमिनेटर मध्ये आहे 1/. माझा आन्सर आपला देअरफॉर द आन्सर इज 1/9. सांगा कन्फ्युजन मिटा काही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा बोला. तुम्ही एकदा परत सांगाल तो क्वेश्चन. तू कन्फ्युजनचं मला सांगितलं तर मी अजून तुला जास्त एक्सप्लेन करू शकेल चांगलं की कोणत्या स्टेप मध्ये गडबड झाली. नाही तर अदरवाईज मी क्वेश्चन तर सांगून दिलं असं दुसरं सांगतो वाटल्यास. पण जर तुम्हाला एखादी पर्टिक्युलर सांगितलं की सर हे का केलं ते का केलं, तर मला अजून नीट कळेल तुला अडचण कुठे आहे. सर ते 1/3:2 ते वाला नाही समजलं, ते ते आपण कशासाठी. फॉर्म्युला लावतोय ना, आपण फॉर्म्युला शिकलो की कोणत्याही संख्येला पॉवर मायनस असेल तर काय करायचं, त्याला 1 च्या खाली लिहायचं, म्हणजे पॉवरचं साइन चेंज होतं. आपण फॉर्म्युला शिकलो आहे ना. मग समजा 8⁻5 आहे, त्याला आपण करतो 1/8⁵. x⁻4 आहे, आपण याला करतो 1/x⁴. 1 च्या खाली लिहिलं की पॉवरचं साइन चेंज होतं. आणि आपल्याला x⁻4 ला नाही सॉल्व्ह करता येत. जर x⁴ असेल तर मी याला x × x × x × x असं लिहू शकतो. x⁻4 ला मी असं कसं लिहिणार, पॉवर -4 आहे. मग म्हणून पहिले आपण त्या पॉवरला प्लस करत असतो. मग पॉवरचं साइन चेंज करण्यासाठी आपण त्याला काय केलं, या संख्येला 1 च्या खाली लिहिलं. 3⁻² ला 1 च्या खाली लिहिल्यामुळे पॉवरचं साइन बदललं. आता न्यूमरेटर 1 आहे, खाली 3 चा स्क्वेअर मीन्स 3 × 3 आहे. मग आपला आन्सर आला 3 × 3. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे -4⁻². परत मग आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिले पॉवर पॉझिटिव्ह करायचा आहे. जर हा पॉझिटिव्ह असता तर हा क्वेश्चन कसा असता, -4 × -4, मायनस × मायनस प्लस, 4 × 16, संपला क्वेश्चन. पण हा पॉवर -2 आहे, मग पहिले पॉवरला प्लस करावं लागेल. मग मी सांग आता तुला कसं करायला पाहिजे. आता हा थोडा समजला असेल तर तू सांगू शकशील, बोल कसं करायचा. 1/-4:2. व्हेरी नाईस, जमलं. आणि आता याला नेक्स्ट स्टेप मध्ये करू आपण. -4 × -4, मायनस × मायनस प्लस, 4 × 4 = 16. दिस इज द आन्सर. फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाही. हा फॉर्म्युला आपण लावला,
पॉवर निगेटिव्ह होता म्हणून त्याला 1 च्या खाली लिहिलं, पॉवरचं साइन चेंज केलं. क्लियर आहे? हो. तर प्लस थर्ड क्वेश्चन आहे 1/2 रेस टू पॉवर -5 1/2 रेस टू पॉवर -5. तर याच्यामध्ये पण पॉवर निगेटिव्ह आहे, पण कोणाचा पॉवर निगेटिव्ह आहे? फ्रॅक्शन वाली टर्म आहे ना 1/2. मग त्याच्यासाठी पण आपण एक फॉर्म्युला बनवलेला आहे ना, a/b रेस टू पॉवर -m असेल तर याचा रेसिप्रोकल करू तर पॉवरचा साइन चेंज होऊन जाईल. हा काय होईल? 2/1 रेस टू पॉवर 5 रेसिप्रोकल केला, पॉवरचा साइन चेंज. पुढचा पार्ट माहिती आहे का आपल्याला? 2/1 इंटू 2/1 इंटू 2/1 इंटू 2/1 इंटू 2/1. खाली 1 ला किती पण वेळा इंटू करा, 1 इंटू 1 इंटू 1 शेवटी 1च राहते. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32, 32/1. That means only 32 लिहिलं तरी चालतं. 32/1 is 32. Second question का simplify and express the result in power notation. सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर पॉवर नोटेशन मध्ये लिहायचा आहे. म्हणजे हे असं आन्सर नाही काढायचं आहे, यावर इंटू नाही करायचं, पॉवर फॉर्म मध्येच आन्सर लिहायचा आहे. पॉवर कसा असला पाहिजे? विथ पॉझिटिव्ह एक्सपोनंट. पॉवर पॉझिटिव्ह. पहिला क्वेश्चन आहे -4 रेस टू 5. क्वेश्चन 2 मतलब पहिला -4 रेस टू 5 डिवाइडेड बाय -4 रेस टू पॉवर 8. आता याच्यात हा फॉर्म्युला लागतो बा बेस सेम मध्ये डिवाइड. तर जर बेस सेम असेल आणि मध्ये डिवाइड असेल तर आपण पॉवरला करू मायनस. बरोबर? आपण फॉर्म्युले बघितले काय असे क्वेश्चन सॉल्व्ह केले. मग आता सांग दिव्यांशी याला आपण पुढे कसं सॉल्व्ह करायचं? बोल, मी लिहित जातो, तू सांगायचं. सर -4 raised to the power 5 - 8. व्हेरी गुड. नेक्स्ट स्टेप. -4 raised to the power -3. अरे खत्म, या और कुछ करना पड़ेगा? Yes sir, positive. पॉझिटिव्ह पॉवर करावा लागेल. तर हा फॉर्म्युला वापरून आपण पॉवर निगेटिव्ह असेल तर त्याला 1 च्या खाली लिहिलं की पॉवरचा साइन चेंज. मग सांग आता फायनल आन्सर दिव्यांशी याला काय लिहू? Sir 1/-4 raised to the power 3. व्हेरी गुड. आता हा क्वेश्चनचा इव्हॅल्युएटचा असता, जसा की फर्स्ट क्वेश्चन होता. मग याला आपण काय केलं असतं नेक्स्ट स्टेप मध्ये? -4 इंटू -4 इंटू -4 आन्सर लिहिलं असतं. अभिनव काय लिहिलं असतं आन्सर? 4 इंटू 4 इंटू 4 इज 64. काय लिहू सांग? 64 लिहू की -64 लिहू? माइनस. मायनस लिहायचं फक्त. हा, का बरं मायनस लिहायचं? कारण की आपण 4ला पहिले मल्टिप्लाय केलं तर मग त्या दोघं प्लस होऊन जाईल, अजून प्लस अजून मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनस होऊन जाईल. ठीक आहे, शाबास. मी याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. कोणाच्या लक्षात आहे काय सांगितलं होतं? शॉर्टकट मध्ये -1 रेस टू 98. ओके, याचा आन्सर काय आहे बरोबर? -1 रेस टू पॉवर 98. याचा आन्सर काय आहे? बरं चल जाऊ दे, मायनसला विसर. 1 रेस टू 98 चं सांगू दे पहिले काय आहे? 98. 1 रेस टू 98 इज 98. मग इथे 1 रेस टू 5 चा आन्सर 1 मात्र आला. 2/1 रेस टू 5 होता. 2/1 2/1 2/1 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 केला, आपलं 1 आलं. मग अशी 5 पाहिजे होतं का? ही ओके आहे? हो बरोबर आहे. हे बरोबर आहे. मग 1 इंटू 1 इंटू 1 5 वेळा केल्यावर 1 येते, तर 98 वेळा केल्यावर 98 का बरं येतं? 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 असं 98 टाइम्स केलं. किती आन्सर येईल? 1. 1च आन्सर राहते ना. 1 ला तुम्ही किती पण वेळा इंटू करा ना. मग इथे आन्सर 1च राहणार आहे. फक्त साइनचा विचार करायचा. तर इथे साइन सांग आता काय येईल, प्लस की मायनस? मायनस. मायनस. आणि -1 रेस टू 99 असेल तर -1. इथे पण -1. हे दोन्हीचे आन्सर करेक्ट आहे का? काही गडबड आहे? आता तू काय करशील? असं 98 वेळा लिहिशील आणि इंटू इंटू करून पाहशील का की मायनस इंटू मायनस काय झालं, मग परत मायनस इंटू मायनस काय झालं तर मग उद्या संध्याकाळी सांगशील तू उत्तर डायरेक्ट मला काय? मी काल सिंपल तुम्हाला एक फंडा सांगितला होता. दिव्यांशी लक्षात आहे बेटा? सांग. यस सर, अगर -1 को ऑड पावर लगती है तो -1 ही आएगा, और अगर -1 को इवन पावर लगती है तो 1 आएगा. करेक्ट.
हा मी फंडा तुम्हाला काय लिहून दिला, मायनसला पॉवर ऑड असेल तर आन्सर मायनस येईल, मायनसला पॉवर इव्हन असेल तर आन्सर प्लस येईल. इव्हन ऑड तर माहिती आहे तुम्हाला. तर इथे मायनसला पॉवर इव्हन आहे ना, हा आन्सर प्लस पाहिजे होता. हा मायनसला पॉवर ऑड आहे ना, हा आन्सर मायनस पाहिजे होता. ठीक आहे. तर फंडा लक्षात ठेवा, ह्याला विसरले तर तुम्हाला सोपं गणित कठीण होऊन जाते. आपल्याला या क्वेश्चन मध्ये त्यांनी पॉवरच्याच फॉर्म मध्ये लिहा म्हटलंय, इव्हॅल्युएट नाही करायचं. म्हणून याला आपण 1 बाय -4⁻³ मध्येच क्वेश्चनला खतम करणार आहे, याला सॉल्व्ह नाही करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 बाय 2³ त्यातलाच सेकंड क्वेश्चन. 1 बाय 2³ 2. आता याला ब्रॅकेटला पॉवर आहे पहा, ब्रॅकेटला पॉवर आहे, ब्रॅकेटमध्ये डिव्हाइड. तर आपल्याला माहित आहे ब्रॅकेटचा आतला प्रत्येक संख्येला हा पॉवर द्यावा लागेल. मग हा 1 ला पण हा पॉवर 2 राहील आणि खाली जी संख्या आहे त्याला पण पॉवर 2 राहील. खाली काय संख्या होती 2⁻3, त्यालाही पॉवर 2 राहील. आता 1⁻2 तर आपल्याला माहित आहे 1 ला किती वेळा तुम्ही 1 किती करा 1च आन्सर येईल. इथे मला फॉर्म्युला लावावा लागेल हा, की जेव्हा एका संख्येला 2 पॉवर येतात तर मी दोन्ही पॉवरला करत असतो मल्टिप्लाय. हा दोन्ही पॉवरला केला मल्टिप्लाय, आन्सर आलं 2⁻3 आणि आन्सर पॉझिटिव्ह पॉवर पाहिजे तर ऑलरेडी पॉझिटिव्हच पॉवर आलेला आहे, म्हणजे आन्सर आला. क्लिअर आहे. त्यातलाच नेक्स्ट क्वेश्चन -3⁻⁴ इंटू 5/3⁴. आन्सर पॉझिटिव्ह पॉवर मध्येच काढायचा, व्हॅल्यू नाही पाहिजे. तुम्ही आता थोड्या वेळ पहिले तुम्हाला लिहून दिलं की मायनसला पॉवर इव्हन तर आन्सर प्लस, मायनसला पॉवर ऑड तर आन्सर मायनस. मग आता हा मायनसला पॉवर इव्हन आहे त्याचा आन्सर प्लस येणार आहे. तर जे काही आन्सर राहील ते प्लस राहील, म्हणजे मी याला असे लिहू शकतो +3⁴ पॉझिटिव्ह मध्ये राहणार आन्सर. आणि याला मी फॉर्म्युला लावला की ब्रॅकेटला जर पॉवर आहे तर तो ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक संख्येला आहे, डिवाइड असेल तरी, मल्टिप्लाय असेल तरी. म्हणजे हा जो पॉवर 4 आहे हा 5 चा पण पॉवर 4 आहे, 3 चा पण पॉवर 4 आहे. ओके ना. मग आता वरचा खालचा 3⁻4 कॅन्सल, आन्सर इज 5⁻4. इव्हॅल्युएट तर करायचं नाही, पॉवरच्याच फॉर्म मध्ये लिहायचं. क्वेश्चन खतम. पुढचा क्वेश्चन त्यातलाच मुलांना क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन 2/4 क्वेश्चन. 3⁻7 डिवाइडेड बाय 3⁻10 मल्टीप्लाइड बाय 3⁻5. तो हम लोग पहले हमेशा ब्रैकेट को सॉल्व करते हैं ना, तो पहले ब्रैकेट सॉल्व करना है. ब्रैकेट में क्या है, डिवाइड है, बेस है सेम. तो ये फॉर्मूला लगाना पड़ेगा कि डिवाइड है, बेस सेम है तो पावर को करना है माइनस. फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर, तो ये हुआ 3⁻फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर. देखो दो दो पावर आए, समझ में आया, दो दो माइनस क्यों आए. तो फर्स्ट पावर करना क्या है, फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर करना है ना, m माइनस है तो फर्स्ट पावर माइनस सेकंड पावर, तो इसलिए डबल माइनस आया. इसको मैं ऐसे ही लिख देता हूं, इसको फिलहाल सॉल्व नहीं कर रहे हम. 3⁻⁻7 माइनस माइनस इज +10. एक एक स्टेप करेंगे आराम से, इंटू 3⁻⁻5. अब डिफरेंट साइन सब्ट्रैक्ट करेंगे, ग्रेटर नंबर का साइन देंगे, यह है 3⁻3. ठीक है ना, इंटू 3⁻5. अब बेस है सेम, बीच में मल्टीप्लाई, बेस सेम बीच में मल्टीप्लाई तो पावर होगा प्लस. तो ये होगा फर्स्ट पावर प्लस सेकंड पावर, प्लस माइनस इज माइनस, 3⁻5 डिफरेंट साइन, सब्ट्रैक्ट किया, ग्रेटर नंबर का साइन दिया. लेकिन एक स्टेप और करना है, क्योंकि हमको पावर हमेशा उन्होंने बोला है पॉजिटिव में लिखो. तो अगर पावर मेरा निगेटिव आया है तो ये फॉर्मूला लगा देता हूं, उसको 1 के नीचे लिख देता हूं, पावर का साइन चेंज हो जाएगा. अगर इवैल्यूएट होता तो इसको ये भी स्टेप करते और फिर आंसर लिखते 1/9. लेकिन हमको इवैल्यूएट नहीं बोला है, उन्होंने बोला है स्पेसिफिकली दिया है कि आंसर को पॉजिटिव पावर में ही रखो, दादा की होशियारी मत बताओ. नहीं बताएंगे तो नहीं करेंगे. ठीक है. उसी का नेक्स्ट क्वेश्चन बेटा, 2⁻³ इंटू -7⁻3. ओके,
2⁻³ इंटू -7⁻²। क्या बेस तो सेम नहीं है? अगर बेस सेम होता और बीच में इंटू होता तो हम लोग ये फॉर्मूला लगाते कि चलो भैया बेस सेम है, बीच में इंटू है, तो मैं पावर को करता हूँ ऐड। लेकिन अभी तो ये फॉर्मूला नहीं लगता क्योंकि बेस ही सेम नहीं है, लेकिन पावर सेम है। तो हमको एक्चुअली ये फॉर्मूला लगाना है। अगर कोई पावर ब्रैकेट को होता है तो ब्रैकेट के अंदर के हर एक संख्या को होता है। a इंटू बी को पावर m है, मतलब a को भी पावर है, b को भी पावर है। अभी हमको ऐसे दिया है, हमको ऐसे लिखना है। देखो पावर सेम दे दिया है, तो अगर पावर सेम दिया है तो मैं इसको लिख सकता हूं कि इसका मतलब ये 2 इंटू -7 दोनों को ही पावर -3 है। लिख सकता हूं, इन दोनों को एक ब्रैकेट में डाल दिया, 2 इंटू -7 रेज़ टू पावर -3। अब ये हुआ प्लस इंटू माइनस इन -7 टू द 14, और फाइनल आंसर पॉजिटिव पावर में लिखने को बोला है। तो इसको ये फॉर्मूला लगा देता हूं, पॉजिटिव पावर कर देंगे। तो फिर आंसर अभिनव कुमार बताओ क्या लिखूं? -14⁻³ अरे का खाल्लं तुम्ही लोकांनी आज? दिव्यांशी आंसर बताओ। Sir, 1 divided by -14/3. समजलं का नाही? सर ते मी 1 म्हणायला विसरून गेली होती. वन म्हणायला विसरली तू, नुसतं असं लिहिलं तर तुला मार्क पडून जाईल ना. तो वन असतं इम्पॉर्टंट आहे, तो वन नाही लिहिला तर पॉवरचं साईन बदलेल कसं? जर पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे तर वनच्या खाली येईल तेव्हाच तर पॉवर पॉझिटिव्ह होईल. तो वन फार इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 3, फाइंड व्हॅल्यू ऑफ, म्हणजे इव्हॅल्युएट करायचं आहे परत, म्हणजे यावेळेस फायनल आन्सर काढायचा, पॉवर मध्ये नाही घ्यायचा आहे. पहिला क्वेश्चन, तर 3⁻0, सगळ्यात पहिले तर मी याचा आन्सर लिहून देतो. 3⁻0 चा आन्सर येणार 1. आपल्याला फॉर्म्युला माहिती, कोणत्याही संख्येला पॉवर 0 असेल आन्सर 1 येतो. म्हणजे याचा आन्सर येणार 1 प्लस पॉवर मायनस आहे, पहिल्याला पॉवर प्लस करतो. हा फॉर्म्युला लावला, जर पॉवर मायनस असेल त्याला 1 च्या खाली लिहिलं, पॉवरचं साइन चेंज, म्हणजे हा होईल 1/4 पॉवर 1 नी काय होत नाही, मी त्याला सोडून देतो पॉवर 1 ला. इंटू 2 चा स्क्वेअर करून टाकला, 2 इंटू 2, 2 2 जा 4. याच्या खाली 1 आहे, डिनॉमिनेटर डिफरंट. हा 4 आणि हा 4 कट करू शकतो का? असं करून टाकतो ना, हा 4 आणि हा 4 कटला, मग काय आलं बरं इथे? 1 + 1 आन्सर इज 2. करेक्ट आहे? असं करता येतं आपल्याला? नाही करता येत. तुला अजून जर 4च्या जागेवर 1 असेल तर त्याला करू शकलो असतो. 4 च्या जागी 1 असता तर कट करू शकलो असतो. म्हणजे कुठल्या 4 च्या जागी 1 असता तर? इथे नाही, या साईडच्या. इथे जर 1 असता तर मग हा 1 या 4 सोबत कसा कटला असता? 4 सोबत नाही, या साईडच्या 1 सोबत. या 1 सोबत. बढिया. चला ठीक. मग समजा इथे 4 आहे आणि इथे 4च असता, तर मग हा 4 × 4 4 × 4 करू शकलो असतो ना? अरे 2 महिने उन्हाळ्यात काय खाल्लं माहिती नाही पहले भाऊ. ब्रैकेट सॉल्व करना था, उसके बाद 4 से मल्टीप्लाई करना. एक मिनिट, हँग हो गया तो, ये थोड़ा बॅटरी डाऊन हो रही है. चला, या क्वेश्चन मध्ये तुम्ही पूर्ण गडबड घोटाळा करून टाकला. एक गोष्ट लक्षात घ्या, 1/4 + 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 किया, 0 मार्क. बीच में प्लस या माइनस है तो ऐसे सिंप्लीफाई नहीं होता. ऐसे सिंप्लीफाई तब होता है जब बीच में इंटू हो, तब होगा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, आंसर आया 1, तब ठीक है. प्लस या माइनस होते वक्त ऐसे नहीं सिंप्लीफाई कर सकते हम लोग. 2/3 + 6 = x. तो 3 1 जा 3 2 जा 2 2 जा 4 = x. बराबर क्या? गलत है ना? जब बीच में प्लस या माइनस है ऐसे सिंप्लीफाई नहीं कर सकते. तो वही हमने पूछा, करो क्या? आप लोगों ने हाँ बोल दिया. ये 3⁻0 का आंसर आया 1. ये पावर पॉजिटिव करने के लिए इसको 1 के नीचे लिया, पावर पॉजिटिव हो गया. और ये 2 का स्क्वायर ऑफ 4, अब ये 4 नहीं कट सकता. अगर ये नहीं होता, सिर्फ 1/4 × 4 होता तो फिर कट जाता, कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन ये साथ में एक, ये इतनी एक टर्म है, साथ में प्लस करना है ना,
पहले ब्रैकेट सॉल्व करना पड़ेगा, उसके बाद फिर यहाँ जब एक संख्या बन जाएगी तब कैंसिल करेंगे। अभी यहाँ अंदर एक संख्या नहीं है, दो संख्या है, 1 + 1/, तो इसके नीचे 1 लिया, क्रॉस मल्टीप्लाई कर सकते हैं या एलसीएम कर सकते हैं, आप लोगों को दोनों ही आता है ना मेथड। क्रॉस मल्टीप्लाई कर तो 4 × 4 + 1 × 1, खाली 4 × 4 into 4, 5/4 into 4, आता 4 कैंसल आणि फाइनल आंसर इज 5. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर निगेटिव्ह आहे, पॉवरला पॉझिटिव्ह करतो सगळ्यात पहिले 1 लिहिलं की पॉवरचं साइन चेंज, हा केला 1/2 into 1/4 डिवाइड बाय 1/2 हा प्रत्येकाचा फक्त साइन बदल, याला मी 1 केलं पॉवरचं साइन बदललं, याला 1 केलं पॉवरचं साइन बदललं, याला 1 केलं पॉवरचं साइन, सगळे निगेटिव्ह पॉवर होते, सगळे पॉझिटिव्ह पॉवर. पॉवर 1 नी तर काय होत नाही, याला सोडून दिलं. आता ब्रॅकेटचा आन्सर काय निघेल, 1/2 into 1/4, व्हॉट विल बी द आन्सर? करेक्ट, वरचं वर मल्टिप्लाय, खालचं खाली मल्टिप्लाय, 1 × 1 4 × 8 आणि 1/2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर मीन्स काय, 2 चा स्क्वेअर मीन्स 2 × 2, 2 × 4, हा झाला 1/4. क्लियर ना? नेक्स्ट स्टेप मध्ये आता असं जेव्हा डिवाइड असते का आपण काय करतो, हा 1/8 ला असंच ठेवतो, या डिवाइड ला मल्टिप्लाय करतो, याचा करतो उलटा पुलटा रेसिप्रोकल. ओके, आता आला 4 × 4, 4 × 8, आन्सर इज 1 × 1, खाली 2 × 2, दिस इज द फाइनल आन्सर. सांगा कन्फ्युजन तुला नो काही? काढ फोटो काढ. त्यातलेच पुढचे 3 क्वेश्चन लिहिले बेटा, फाइंड द व्हॅल्यू वाले क्वेश्चन त्यातलेच. पावर माइनस आहे, मग फ्रॅक्शन वाली टर्म आहे, पावर माइनस आहे, तर फ्रॅक्शन वाले टर्मला पावर माइनस असेल तर आपण काय करतो, त्याचा रेसिप्रोकल करतो, पॉवरचा साइन चेंज. हा 2/1 करीन, पॉवरचा साइन चेंज येईल, 1/2 मी त्याला केलं 2/1, पॉवरचा साइन चेंज, प्लस याला केलं 3/1, पॉवरचा साइन चेंज, याला केलं 4/1, पॉवरचा साइन चेंज. ओके इथपर्यंत? आता मी याला हा फॉर्म्युला लावतोय की जर ब्रॅकेटला पॉवर असेल तर तो ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक संख्येला राहतो, a⁻m डिवाइड बाय b⁻m हा फॉर्म्युला लावतोय. आता 2 चा पण स्क्वेअर, 1 चा पण स्क्वेअर, 3 चा पण स्क्वेअर, 1 चा पण स्क्वेअर, 4 चा पण स्क्वेअर, 1 चा पण स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर तर 1च राहतो, 2 चा स्क्वेअर आला 4, 4/1, 3 चा स्क्वेअर 9, 3 3 जा 9, 9/1, 4 4 जा 16, 16/1, डिवाइड बाय 1 नी काय होतं का, 5/1 5च राहतं, 10/1 10च राहतं, मग 1 ला सोडून द्या, 16 + 4 20, 20 + 9 is 29/1, म्हणजेच नुसतं तुम्ही लिहू शकता आन्सर इज 29. क्लियर आहे काही कन्फ्युजन विचारायचं आहे तुम्हाला? काही कन्फ्युजन म्हटलं? चला पुढचा क्वेश्चन, पॉवर 0 मी एका स्टेप मध्ये डायरेक्ट आन्सर लिहून टाकतो, आन्सर इज 1. क्वेश्चन खतम. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला पॉवर 0 असेल तर आन्सर काय येते, 1 येते. मग ब्रॅकेटला आपण किती पण सॉल्व केलं, काही पण आन्सर आलं ब्रॅकेटच्या आतलं, नंतर तर त्याला पॉवर 0च आहे, फायनल आन्सर तो 1च राहणार. पण समजा आपल्याला म्हणलं नाही बा लंबच एवढंच करा, 3 मार्कासाठी क्वेश्चन देऊन दिला, नुसतावर असं लिहून टाकलं तर आपल्याला 3 मार्क नाही मिळणार, मग आपल्याला थोडं सॉल्व करायचं. मग आता मी याला सॉल्व करीन, जर जास्ती मार्कसाठी क्वेश्चन असेल तर आपण मेहनत करू. पॉवर पॉझिटिव्ह करतो, याला मी केलं 1/3 + 1/4 + 1/5 ला पॉवर 0. पॉवर 1 नी काही होत नाही, पॉवर 1 काढून टाका. एलसीएम 3 4 5, तिघांच्या टेबल मधली सगळ्यात पहिली संख्या कोणती येईल बरं? 3 4 5. काय करायचं, मोठा टेबलचा विचार करायचा. मोठा टेबल मी लिहितो आहे, दिसतात खालचे नंबर तुम्हाला? ठीक आहे, एक एक मी मोठ्या टेबलचा थोडासा लिहिला आणि विचार करतोय. 5 तर काय 3 4 च्या टेबल मध्ये येत नाही, 10 पण 3 4 च्या टेबल मध्ये येत नाही, 15 पण नाही येत, 20 4 च्या येतो, 3 च्या नाही येत.
25 तिघांच्या टेबलमध्ये आला पाहिजे हा. त्यातला 5चा टेबल तर आपण लिहिलेलाच आहे. हे पाहायचं आहे की यातल्या संख्या याच्याही टेबलमध्ये येतात का. 30 3च्या आहे तो 4च्या नाही आहे. 35 दोघांच्या नाही आहे. 40 4च्या आहे तो 3च्या नाही आहे. 45 3च्या आहे तो 4च्या नाही आहे. 50 कोणाच्याच नाही आहे. टेबल तर संपला. अजून थोडं वाढवलं 5 5 ने वाढवलं. 55 दोघांच्याही नाही. 60 दोघांच्याही येतो. 20 3 जा 60 15 4 जा 60. तर एलसीएम आपण या मेथडने पण काढू शकतो किंवा आपली साधी मेथड पण आपण स्कूलमध्ये शिकलोय 3 4 5 प्राइम नंबरने डिवाइड करायचं. स्मॉलेस्ट एकालाही जात असेल तर मी 2 ने डिवाइड करतो. 2 ने केलं याला नाही जात, याला असंच ठेवलं याला नाही जात, याला असंच ठेवलं, याला डिवाइड केलं 2 2 जा 4. परत 2 ने डिवाइड केलं याला जात नाही, याला जात नाही, याला केलं 2 1 जा 2. याचं काम संपलं. आता इथे 1 आला, याचं काम झालं. 3 ने डिवाइड केलं 3 1 जा 3, इथे 1 आला, याचं काम झालं. याला डिवाइड नाही करू शकलो, 5 तसंच ठेवला. आता 5 ने केलं 5 1 जा 5, याचं काम झालं. संपले क्वेश्चन. सगळ्या संख्या इकडच्या लिहून झाल्या, सॉल्व्ह करून झालं. 2 into 2 into 3 into 5. 5 3 जा 15, 15 2 जा 30, 30 2 जा 60. असं तो आपला आन्सर. हे एलसीएम 60 आहे. डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचा आहे, सगळ्यांचा 60 करायचा. मग आता सांग अभिनव कसं करायचं. अभिनव वर बोला. प्रश्नाचं उत्तर दे. काय काय म्हणजे तुला झोपलाय का. नाही पप्पाने बोलवलं. यार सांगायचं ना क्लास चालू आहे म्हणून. सर शिवाय देते म्हणा मला फालतू फालतू. 2 मिनिटं. चल डिनॉमिनेटर 60 करायचा आहे. मग आता इथे 1/3 आहे. डिनॉमिनेटर 60 करण्यासाठी इंटू 20 केलं खाली, तर वरती पण इंटू 20 केलं. इथे 4 आहे. 20 करण्यासाठी याला इंटू 15 केलं, वरती पण इंटू 15 केलं. इथे 5 आहे. 12 5 जा 60, याला इंटू 12, वरती पण इंटू 12. पॉवर 0 विसरायचा नाही. Denominator is 60, 20 plus 15, 35, 35 plus 12, 47, power 0. Therefore, the final answer, anything raised to 0 is 1, hence the final answer is 1. पण एवढ्या मेहनतीची गरज नाहीये. 1 मार्कचा क्वेश्चन आला, डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आणि आन्सर बनायला लिहून घ्यायचा. कारण ब्रॅकेटमध्ये काही पण येऊ शकते, फायनल आन्सर 1च येणार आहे. ओके, काही विचारायचं आहे. काढा फोटो आहे. 1/3 plus 1/4 plus 1/5 raised to the power 0. तो इसमें क्रॉस मल्टीप्लिकेशन होगा क्या एलसीएम निकालने की जगह पर? ये 3 संख्या आपको अगर सॉल्व करना है, एलसीएम अगर नहीं करना है तो 2 संख्या का क्रॉस मल्टीप्लाई करके भी निकाल सकते हैं, है ना. मैं करके दिखाता हूँ. हम लोग इसको ऐसे भी कर सकते थे कि अगर हमको मान लो एलसीएम नहीं करना है तो मैं क्या करता हूँ, चलो पहले इन दोनों का क्रॉस मल्टीप्लाई कर देता हूँ. 4 1 जा 4 प्लस 3 1 जा 3, नीचे 3 4 जा 12 प्लस 1/5 ऐसे ही पावर 0. अभी आया 7/12 प्लस 1/5 रेज़ टू 0. फिर से क्रॉस मल्टीप्लाई. 7 5 जा 35 प्लस 12 1 जा 12, नीचे 12 5 जा 60, पावर 0. 47/60 वही आया देखो जैसे पहले आया था. फिर फाइनल आंसर पर तो कर सकते हैं. 3 4 संख्या भी है तो क्रॉस मल्टीप्लाई करके भी निकाल सकते हैं. ओके, ये लो फोटो.